मी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची स्वतः भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं. त्यांना मी सांगितलं, तुम्ही किती रिस्ट्रिक्शन बंधनं आणलीत तरी यावर्षी आंबेडकर जयंती होईल. पण तुमच्या मुलांची लग्न 5 स्टारमध्ये होतात आणि आमची जर जयंती होत नसेल तर आम्ही ही बंधनं तोडू. आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीला जर हेतू पुरस्कार परवानगी दिली नाही तरी महाराष्ट्रात जयंती साजरी होणार. कारण प्रत्येक बाबासाहेब आंबेडकराचा अनुयायी हा या जयंतीला बाहेर पडणार म्हणजे पडणार. ही माझी नसून ही महाराष्ट्राची भूमिका आहे. जय भीम. CWC न्यूज आज जगदीशभाई गायकवाड यांच्याकडे आलेली आहे. जगदीशभाई गायकवाड यांच्याशी आज आपण मुलाखत करणार आहोत. तो विषय कोणता असणार आहे हे सगळंजण आपण भाईकडून जाणून घेणार आहोत. जय भीम भाई. नमो बुद्धाय. जय भीम. भाई, आता 14 एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येणार आहे. त्यानिमित्त आपल्या माध्यमातून कशा प्रकारचे कार्यक्रम राहणार आहेत आणि दरवर्षी ज्या प्रकारे आपण भव्य दिव्य अशी महामानव डॉक्टर ठाणे जिल्ह्यामध्ये जशी महाराष्ट्रात 1 नंबर सोलापूरला जयंती होते, त्याचा दुसरा क्रमांक महाराष्ट्रात नव्या मुंबईतल्या कामोठ्या शहरामध्ये लागतो. आणि ही जयंती म्हणजे ऐतिहासिक जयंतीचं स्वरूप त्याला असतं. 1 तारखेपासूनच ही जयंती सुरू होते. म्हणजे 1 तारखेलाच आपल्या घरावरती काही धम्मध्वज काही निलेध्वज असे लागण्याची सुरुवात आजपासूनच 1 तारखेपासून झालेली आहे. खरं तर या कामोठई वसाहती ही नवीन वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये हजारो भीमसैनिक आहेत. या ठिकाणी जवळपास आपण पाहिलात तर जनगणनेच्या दृष्टिकोनाने 50,000 लोक ही बुद्धिस्ट इथं राहत आहेत. आणि पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 1,16,000 बौद्धांची जनगणना आम्ही केलेली आहे. तेवढी मतदार इथं आहेत. मतदार आहेत. आणि हे एकूणच पाहता की मग खारघरमध्ये जयंती होते, कळंबोलीमध्ये होते, कामोठ्यामध्ये होते, नवीन पनवेलमध्ये होते, सुकापूरला होते, ओल्ड पनवेलमध्ये होते, करंजाड्यात होते, उलव्याला होते आणि कामोठ्यात होते. त्यापेक्षा या सगळ्याच ठिकाणची जर आमची ही पब्लिक जर एकत्र आली तर किमान 1.5 ते 2 लाखाची मोठी मिरवणूक आमची होऊ शकते. परंतु प्रत्येक ठिकाणी ज्यांना सोपं आहे अशा ठिकाणी सविस्कर काही वयोवृद्ध लोक असतात, त्यांनाही मिरवणुकीत सहभाग घ्यायचा असतो. त्यामुळे या 7 जयंत्यांचा नियोजन या पनवेलमध्ये केलं जातं आणि विविध सेक्टर वाईजमध्ये सुद्धा जयंत्या केल्या जातात. आपण जर 11, 12, 13 आम्ही 11 तारीख यासाठीच निवडतो की महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे या समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व काय पटवून ज्यांनी दिलेलं आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी असते. आणि म्हणून 11 तारखेला आपण या ठिकाणी भीमोत्सव साजरा करतो. मग या जयंतीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, फातिमा बेग, आदिवासी झलकारीबाई, त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ, राजमाता रमाई, याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राष्ट्रनिर्मात्यांची जयंती जर महाराष्ट्रात कुठं होत असेल तर ती या कामोठ्या शहरात होती. आणि म्हणूनच त्या कामोठ्या शहराचं ते महत्त्व आहे. म्हणून 12 तारखेला देखील कार्यकर्त्यांना भोजनाची व्यवस्था असते. 13 तारखेला 2 टाईम असते. 14 तारखेला रात्री मिरवणूक संपल्यावरती भोजनाची व्यवस्था असते, जेणेकरून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो आणि त्यांना घरी जाऊन त्यांना भोजन करावं लागतं. मग कुटुंबाला त्यापेक्षा आम्ही फॅमिली गेट टुगेदर ज्याला म्हणतात की बौद्ध लोक एकत्र येऊन जेवण करणे, जेवण काय कोणी घालू शकतो, पण एकत्र येऊन जेवण करणं आणि त्याच्यामध्ये एक फॅमिली गेट टुगेदर निर्माण होणं ही आमच्या या पनवेलकरांसाठी एक अत्यंत मोठी बाब आहे. आणि त्यामुळं सगळे लोक आम्ही एकत्र असतो. आम्ही माझ्या नातवासह म्हणजे विथ फॅमिली आम्ही त्या मिरवणुकीमध्ये आम्ही सगळे लोक कार्यक्रमात असतो. आमचे प्रत्येक कार्यकर्ते झाडू मारायलासुद्धा आम्ही बाहेरची माणसं आणत नाही. तर विहारातले माझे ज्येष्ठ नागरिक असतात, तरुण मुलं आहेत, हे जे काम करतात हे आणि कामोठ्याची जयंतीला एक महत्त्व वेगळं आहे
की स्वाभिमानाची जयंती आहे. ही लोकवर्गणीतून जयंती होत नाही, धम्मातल्या वर्गणीतून जयंती होणारी एकमेव वर्गीय. इथंशी पावत्या पाडल्या जात नाहीत. इथं फक्त बौद्ध लोक स्वतः विहारात येऊन इथं धम्मदान दिला जातो आणि त्याच्यावरती या ठिकाणी आम्ही ही जयंती करतो. जी वर्गणी काय होत असेल त्याच्यानंतर जेवढा काय बाकी खर्च लागतो तर मी आणि माझा मुलगा संदेश गायकवाड हे सातत्याने दरवर्षी आम्ही जयंतीला मदत, मागच्या फेस्टिवलला 2 वर्षापूर्वी संदेश गायकवाडनी 10 लाख रुपयाची मदत केली होती. म्हणून आम्हाला जेवढं काही शक्य आहे तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले आहेत की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा या सामाजिक चळवळीसाठी दिला पाहिजे आणि तो देणे बंधनकारकच आहे. आणि म्हणून आम्ही आणि माझे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी स्वतःच्या म्हणजे लोकवर्गणी ज्याला म्हणतात ते स्वतःच्या खिशातून 5,000, 10,000, 25,000, 50,000, लाख रुपये कोण भोजन देतो. म्हणजे अनेक प्रकारची लोक आहेत. त्यामुळे आम्हाला वर्गणी मागायला दुसरीकडे जावं लागत नाही. अशा प्रकारची म्हणजे आमच्या बाबाची जयंती लोकांकडून पैसे मागायचे हा कुठून शिकलेलो आहे. त्यामुळे आमची जयंती आम्ही साजरी केली पाहिजे, अदरवाईज नाही केली तरी हरकत नाही. म्हणून आम्ही अशा प्रकारे जयंती करू. या जयंतीमध्ये केवळ DJ नाच गाणेच नाही तर याच्यामध्ये प्रबोधन बाबासाहेबांनी जे आर्टिकलवरती आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बौद्ध धम्माचा या ठिकाणी सुतवास केला जातो. या ठिकाणी फुलेंचं कार्य काय ते सांगितलं जातं, शाहूंचं कार्य काय ते सांगितलं जातं. या ठिकाणी राष्ट्रनिर्मात्यांच्यावरती आम्ही निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि त्यांच्या भव्य बक्षिसं असतात. खरं तर आम्ही या ठिकाणी ज्या काय सगळा प्रकार भीमोत्सवाचा जो आमचा असतो तो एकूणच या ठिकाणी बघा आता आपल्या लोकांनी आपले लोक म्हणजे हौशी आहेत. म्हणजे इतरांनी हल्दी कुंकूचा कार्यक्रम ठेवला तर त्याच्यात 90% लोक आपली असतात. इतरांनी जर नवरात्र ठेवला तर 90% लोक आपली असतात. इतर संस्कृतीच्या सार्वजनिक कार्यक्रमात आपली लोकांची उपस्थिती जास्त असते. मग आम्ही पण ठेवला आहे बाबा खेल पैठणीचा हा महिलांना आवडता आहे. मग आम्ही काय केलं आहे तर खेल पैठणीचा रमाईच्या लेकींचा, म्हणजे रमाईच्या लेकी तर तिकडे जातात की नाही ते इकडे भाऊ आहेत तुमचे, म्हणून रमाईच्या लेकींचं खेल पैठणीचा रमाईच्या लेकींचा. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सोन्याची अंगठी, सोन्याची नथ, पायातल्या पैंजण असे म्हणजे दरवर्षी आमचा हा कार्यक्रम असतो. आणि उत्कृष्ट बक्षिसं आता पैठणी आम्ही एक नाही तर 10 पैठणी ठेवल्यात. त्या ठिकाणी अनेक उपक्रम ठेवल्यात. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन कुठं आपण घेतली नसेल. पहिलाच कार्यक्रम असतो भारतात. मी ज्येष्ठ नागरिकांच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जशा कामोट्यामध्ये भरवल्या होत्या तशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन ही देखील आम्ही 12 तारखेला आयोजित केलेली आहे. मॅरेथॉन स्पर्धा ही 12 एप्रिल रोजी आयोजित केली आहे. त्यांना टायमिंग संध्याकाळचा घेतला आहे कारण ज्येष्ठच आहेत. त्यामुळे 6 वाजता ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन, त्यांना सफारीचे ड्रेस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 क्रमांकापर्यंत त्यांना सफारीचे ड्रेस वाटप करणार आहात. म्हणजे या ठिकाणी महिलांना जसा जास्त प्रकारचा प्रोत्साहन आहे तर ज्येष्ठांचा सुद्धा आहे. माझ्याकडे जो जयंतीमध्ये सगळ्यात जास्त काम करतो त्यांना देखील आम्ही या ठिकाणी पारितोषिक देत असतो. जयंतीमध्ये जे लोक काम करतात त्यांना देखील. आणि आता बघा आमचे काही कार्यकर्ते की स्वतः त्या मैदानात झाडू मारतात. म्हणजे म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशनने काम करू द्या अथवा न करू द्या, माझा कार्यकर्ता स्वच्छता ठेवतो. स्वच्छतेचा प्रतीक जसं गाडगे महाराजांना स्वच्छतेचं प्रतीक आहे त्याच्या ठिकाणी नेऊन मोहनदास करमचंद गांधींना बसवलं. आणि स्वच्छतेचा आदर्श कोण पाहिजे आणि कोणाला केलं तसं आमच्याकडे चालत नाही. जो आहे त्यालाच आम्ही करतो. म्हणून या देशातली जी स्थिती आहे ती परिवर्तन होण्यासाठी आमची जी लोकं आहेत ती माझे कार्यकर्ते स्वतः तिथेशी पत्रावली उचलायचं असू द्या, या जेवण भोजनदान करायचं वाढायचं असू द्या, माझा प्रत्येक कार्यक्रम मी, माझी पत्नी, माझी बहीण, माझी मुलं हे माझ्यासह माझे सगळे कार्यकर्ते हे काम करत. कोणी शायनिंग करणारा कार्यकर्ता मला चालतही नाही ना आम्ही ठेवतही नाही. त्यामुळे कामोठ्यामध्ये एकच जयंती होते. कुठलाही गट तट जयंती करत नाही आणि केली का मी त्यांना जोडतो. कारण एकत्र या, जयंती दिवशी एकत्र या. आणि प्रत्येक ठिकाणी मी आव्हान करतो, हे जाहीर आव्हान करतो, CWC न्यूज हा छोटे नाही आहे, ही ऑल महाराष्ट्रात ऑल इंडियात जाणारी बातमी आहे. म्हणून एकत्रच यायला पाहिजे. जयंतीमध्ये तरी एकत्र या. इथं पण गट तट वंचित RPI फारपीआय असला काय करू नका, नाही तर वंचित करत बसा. इथंशी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, समता सैनिक दल या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ही नालंदा बुद्धविहार ट्रस्ट आणि योद्धा फाउंडेशन या वतीने आम्ही या ठिकाणी जयंती करतो. आणि अशी जयंती प्रत्येक ठिकाणी माझ्या ठिकाणी म्हणजे माझ्या रायगड जिल्ह्यातला पनवेल जो शहर आहे जिथं
कॉस्मोपॉलिटिशियन सिटी आहे आणि इथंशी 40 ते 50 लाखांची लोकवस्ती आहे टोटल या झोनमध्ये. तर अशा ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सामाजिक मंडळच जयंती करतात, दुसरा कोण करतच नाही. मग या ठिकाणचा जो आमचा नेहमीप्रमाणे आम्ही सांगतो की जयंतीला बाबांनो एकत्र यायला पाहिजे आणि जयंतीला बाहेर उतरलं पाहिजे. आमच्या मुलं-मुली जे आहेत, कारण मी प्रत्येक ठिकाणी गेस्ट म्हणून जातो, नवरात्रीला दांड्या खेळणाऱ्या आमच्याच मुली असतात आणि एक्झॅक्ट काय असतो की 12वीची एक्झाम असते आणि मग आमच्या मुलं आणि मुली नापास होतात. 9 दिवस ते दांडिया खेळतात, ब्राह्मणांची पोरं घरात बसतात आणि मॅरिटमध्ये पहिली येतात आणि मग आम्हाला आधार घ्यावा लागतो. मग तो घ्यायची जर वेळ आणायची नसेल तर तुम्ही केलं पाहिजे. जे तुम्हाला करायचं ते तुम्ही करा, सांस्कृतिक कार्यक्रम करा, पण अभ्यास करून करा. म्हणून अभ्यास हे खूप महत्त्वाचं. म्हणून बाबासाहेब म्हटल्यात की शिका, संघटित व्हा. पण आम्ही तिसराच धरला आहे, संघर्ष करा. आणि संघर्ष कोणाशी? आमच्यात संघर्ष. तर अशा संघर्षापासून आम्ही बाजूला गेलो पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे. आमच्या जातीवरती जे बसल्यात, आमच्या धम्मावरती अन्याय करतात, आज खेडोपाड्यात जे अन्याय होतात त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला पाहिजे. बाई, दुसरं असं आहे की लोकांमध्ये आताही संभ्रम आहे की यावर्षी बाबासाहेबांची जयंती होईल की नाही, कारण की सरकारने आता सध्याला कोरोनाचे जेवढे काय बंधन होते ते सगळे मागे घेतलेले आहेत. तरी पण लोकांमध्ये एक संभ्रम आहे की होईल की नाही. आपण स्वतः नगरसेवक आहात, ताई नगरसेवक आहेत आणि आपल्याला प्रशासनाचा एवढा मोठा दांडगा अभ्यास आहे. आपण सभागृह गाजवता किंवा हादरून सोडता, तर आपल्या माध्यमातून एक लोकांना संदेश द्या की यावर्षीची जयंती होणार आहे की नाही होणार. मी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची स्वतः भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं. त्यांना मी सांगितलं तुम्ही किती रिस्ट्रिक्शन बंधनं आणलीत तरी यावर्षी आंबेडकर जयंती होईल, कारण तुमच्या मुलांची लग्न 5 स्टारमध्ये होतात आणि आमची जर जयंती होत नसेल तर आम्ही ही बंधनं तोडू. परंतु कर्मधर्म संयोगाने योगायोगाने त्यांना सुबुद्ध्या सुचली आणि सर्व बंधने 1 तारखेपासून उठलेली आहेत आणि जयंतीला परवानगी देखील महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीला जर हेतू पुरस्कार परवानगी दिली नाही तरी महाराष्ट्रात जयंती साजरी होणार, कारण प्रत्येक बाबासाहेब आंबेडकराचा अनुयायी हा या जयंतीला बाहेर पडणार म्हणजे पडणार. ही माझी नसून ही महाराष्ट्राची भूमिका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. भाई जगदीश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ज्याप्रमाणे जगदीशभाई गायकवाड यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सगळ्यात 1 नंबरला आपल्याला सोलापूर या जिल्ह्यामधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होते असे दिसते. मात्र आपल्या सिटीमध्ये म्हणजे मुंबईसारख्या सिटीमध्ये पनवेल कामोठे या ठिकाणी देखील भव्य दिव्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदरणीय जगदीशभाई गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये देखील होते. आणि त्यामुळे शक्य असेल तर मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड या ठिकाणातील लोकांनी देखील या जयंतीमध्ये यावं. आणि 17 तारखेला सगळ्यांनी सोलापूरला या. मी पण सोलापूरला येतोय, तुम्ही पण सोलापूरला या. ऐतिहासिक जयंती आहे. कुठल्या जिल्ह्यात होते हे महत्त्वाचं नाही, बाबासाहेबांची जयंती होते. भारतातली 1 नंबरची जयंती सोलापूर, म्हणून मी सोलापूरला येतो. मी काल परवा राजाभाऊ सर्वदेना 2-3 फोन मला संपर्क झाला आहे. 17 तारखेला म्हणजे 16लाच मी निघणार आहे, 15 रात्री आम्ही निघणार आहोत या ठिकाणून सोलापूरच्या जयंतीला. तर असं कामोठेमध्ये देखील तुम्ही या आणि सोलापूरमध्ये देखील या. भाईने देखील सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि विनंती केलेलं आहे. जय भीम. जय भीम.